आतापर्यंत या सगळ्या यंत्रणेशी तहसीलदार असतील, प्रांत असतील, काही जिल्हाधिकारी असतील, निवडणूक आयोग असेल, जवळजवळ 5 पत्रव्यवहार यापूर्वी त्या निमित्तानं केलेले आहेत. अनेक ज्या त्रुटी आहेत किंवा कशा पद्धतीनं हे बेकायदेशीर काम सुरू आहे, कशा प्रकारे अपात्र मतदारांची नोंदणी सुरू आहे, याबाबतचं निदर्शनास वेळोवेळी त्या ठिकाणी आणून दिलं गेलं. आणि त्याचबरोबर जे पात्र मतदार आहेत त्यांची नोंदणी ही झालीच पाहिजे, ही सुद्धा आग्रही भूमिका त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी राहिलेली आहे. पण याच्यामधले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे रहिवासाचा किंवा वास्तवाचा जो दाखला आहे, BLOने घालण्यासंदर्भातली पंच यादी आहे, किंवा जे मतदार या शहरातले जे आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाहीत, आम्ही जे शोधतोय यादीप्रमाणे ते मिळत नाहीत, ते BLOना त्या ठिकाणी कसे मिळत आहेत, कशा पद्धतीनं फॉर्म भरून घेतले जातात, याबाबत सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवलेला होता. आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचा विषय होता की 2022 पासूनच्या जे मतदार आहेत ह्या मतदारांचं मॅपिंग करून त्याच्यामध्ये ती नोंदणी करण्याचं त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं ठरवलेलं आहे. पण आमचं म्हणणं आहे की पूर्वीची जी SIR झाली होती आणि आताची 22 वर्षांनी होणारी SIR आहे, जनतेचा पैसा, शासकीय यंत्रणा सगळं करून त्या ठिकाणी सगळं चाललेलं आहे. तर माझं असं म्हणणं होतं की ही या मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं, सखोल विशेष पुनर्निरीक्षण त्या ठिकाणी व्हावं, SIR त्याची योग्य पद्धतीनं व्हावी. आणि गेल्या 22 म्हणजे जुन्या झालेल्या SIR पासून आता नवीन होणाऱ्या 2026च्या SIR मध्ये ज्या चुका आहेत, जे अपात्र मतदार आहेत, जे बेकायदेशीर मतदार आहेत, त्या मतदारांची नोंदणी होऊ नये अशा प्रकारची भूमिका सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी घेतली. 13 तारीखच्या मागच्या वेळी 15 ऑगस्टला आपण उपोषण करणार अशा प्रकारची भूमिका सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली होती. आणि त्याचबरोबर लोकशाही मार्गाने आपण लढत असताना कायदेशीर मार्गाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत, ही सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण याबाबत सातत्यानं जिल्हाधिकारी मॅडमांशी चर्चा करत असताना, प्रांताधिकारी साहेबांची चर्चा करत असताना, तहसीलदार साहेबांची चर्चा करत असताना त्यांनी त्या ठिकाणी जे निवडणूक आयोगाने जे आम्हाला रूल्स नियम दिलेले आहेत त्या नियमावलीप्रमाणेच त्या ठिकाणी काम सुरू असल्याच्या बाबत त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण प्रशासनाला आपले काही जे मुद्दे आहेत किंवा आपले जे काही या निमित्तानं उपस्थित झालेले प्रश्न आहेत, या प्रश्नावर त्या ठिकाणी आम्ही गांभीर्यानं त्या ठिकाणी विचार करतो, BLOच्या संदर्भात याबाबत चर्चा त्या ठिकाणी करतो. अशा पद्धतीनं जे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं काही चुकीचं घडलेलं आहे का त्याबाबतची आपण त्या ठिकाणी चौकशी करतो आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आपण निर्णय करतो. कारण कालच मी जवळजवळ 12 बूथपैकी 12 वॉर्डपैकी 12 बूथ आणि 12 वॉर्ड 17 वॉर्डमध्ये जवळजवळ 733 लोकांची एक यादी, जवळजवळ 7 बूथवरची ही त्या ठिकाणी मतदारांच्या संदर्भात आक्षेपार्ह यादी ही त्या ठिकाणी मी दिलेली आहे. अजूनही 5 मध्ये त्या ठिकाणी 17 तारीखपर्यंत वेळ तोपर्यंत मी त्या ठिकाणी देणार आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी काही सगळी निवडणूक प्रोग्राम जो दिलेला आहे निवडणूक आयोगाने या संदर्भातल्या मतदार नोंदणीचा जो कार्यक्रम दिलेला आहे, या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्टेजेस आहे, त्या स्टेजेस प्रमाणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मॅपिंग केलं. आता आज 17 तारीखपर्यंत आपण BLOच्या माध्यमातून हे आपण मतदार अर्ज त्या ठिकाणी भरून घेतोय. घरभेटी प्रत्यक्ष त्या ठिकाणी घरभेटी आपण त्या ठिकाणी करतोय आणि जे काही वास्तव्याचे रहिवासी किंवा जे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्या पद्धतीचे सगळे पुरावे आपण त्या ठिकाणी गोळा करतो. अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि माझं याच्यामध्ये जे मत आहे की याबाबत जे आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, या पत्रव्यवहारांचा त्या ठिकाणी शहानिशा करावा, BLOशी आणि या सगळ्या निवडणूक आयोगाच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करावी आणि चर्चा करून त्या ठिकाणी आम्हाला योग्य निर्णय त्या ठिकाणी द्यावा. ज्या निवडणूक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 17 तारीखपर्यंत आम्ही BLOचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेणार आहोत. त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण आक्षेप आणि हरकती त्या ठिकाणी घ्याव्यात. आणि जर त्या ठिकाणी जी यादी आम्ही जाहीर करू त्या यादीमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं जे मत आहे तशा प्रकारचे जर मतदार नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये आक्षेप घेऊ शकता, हरकती घेऊ शकता. जे पात्र मतदार आहेत त्यांना तुम्ही पात्र जे आहे त्यांना पात्र ठरवू शकता आणि जे अपात्र आहे त्याच्याबाबत तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी हरकत घेऊ शकता. अशा पद्धतीची त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा झाली. त्यांनी सातत्यानं म्हणजे तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, यांनी जवळजवळ अनेक वेळा बैठका 13 तारीखपासून जवळजवळ 2 ते 3 बैठका झाल्या. आजही सकाळी झेंडावंदनाच्या त्या निमित्तानं प्रांत साहेबांबरोबर तहसीलदार साहेबांबरोबर याबाबतची बैठक झाली
आमदार प्रमोद जठार सुद्धा त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की तुमचे जे मुद्दे आहेत ते त्या ठिकाणी जे काय आहेत त्या मुद्द्यांवर आपण नियमांप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा करतो, योग्य निर्णय घेतो आणि जर तुम्हाला हे मान्य नसेल तर तुम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आपलं आंदोलन उपोषण त्या ठिकाणी करू शकता. कायदेशीर मार्गाने सुद्धा आपण त्याबाबत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी दाद मागू शकता. आणि यावेळी मात्र हे काम करत असताना पूर्ण जो मतदार आयोग निवडणूक आयोगाचा मतदार नोंदणीचा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण त्या ठिकाणी होऊ दे आणि मग जर त्या ठिकाणी तुमच्या त्रुटी असतील किंवा तुमचे आक्षेप असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय त्या ठिकाणी करा. आणि म्हणून यावेळी प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा अशा प्रकारचे एक विनंती अशा प्रकारचं आव्हान हे माननीय प्रांताधिकाऱ्यांनी केलं, माननीय तहसीलदारांनी केलं, माननीय जिल्हाधिकारी मॅडमांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आजचं जे उपोषण आहे 15 ऑगस्टला जे मी उपोषण झेंडावंदन संपल्यानंतर करणार होतो त्या उपोषणाला मी तात्पुरती स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे. मी याबाबत पूर्ण जे निवडणूक आयोगाचा जो मतदार नोंदणीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. जर त्या ठिकाणी मी जे अपात्र मतदारांची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे तर जी माझी व्यक्तिगत त्या ठिकाणी तक्रार अपात्र मतदारां नोंदणीच्या बाबतीत राहणार, कारण मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं, कारण 22 वर्षानंतर ही मतदार यादीचं SIR होते आणि म्हणून ही त्या ठिकाणी लढाई आहे. माझ्या शहरातला रहिवासी हाच माझ्या शहरामधला मतदार व्हावा ही त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर पात्र जो मतदार आहे त्याच्याबद्दल कुठलाही आमचा त्या ठिकाणी आक्षेप नाही. जे अपात्र आणि बेकायदेशीर मतदारांची नोंदणी होती ती नोंदणी होऊ नये याच्याकरताच हे त्या ठिकाणी आंदोलन होतं, हा सगळा पत्रव्यवहार होता. आजही ती भूमिका आमची ठाम आहे. पण या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाकडे त्या ठिकाणी आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर त्या ठिकाणी जर सुधारणा झाली नाही, जर त्या ठिकाणी अपात्र मतदारांची नोंदणी जर कायम राहील तर लोकशाही मार्गानं जे आंदोलन असेल, उपोषणाचा मार्ग त्या ठिकाणी आम्ही स्वीकारूच, पण त्याचबरोबर कायदेशीर सुद्धा लढाई त्या ठिकाणी करणार आहोत. तात्पुरतं हे जे उपोषण होतं 15 ऑगस्ट हे माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रांताधिकारी, माननीय तहसीलदार यांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. प्रशासनाला सहकार्य आणि निवडणूक आयोगाला त्या निमित्तानं योग्य कामासाठी सहकार्य त्या ठिकाणी करण्याची भूमिका माझी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे निवडणूक आयोगाचा जो मतदार नोंदणीचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या सगळ्या भूमिकेवर आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. आणि ज्या वेळी त्या ठिकाणी चुकीचं किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर काम या मतदार नोंदणीमध्ये होईल त्यावेळी त्या ठिकाणी लेखी स्वरूपात, कायदेशीर स्वरूपात आणि लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवू.